नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर मतसंग्राम आणि तो सुरू होणार आहे काहीच वेळात अधिकृतरित्या. कारण निवडणूक आयोगाची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची पत्रकार परिषद थोड्याच वेळात दिल्लीमध्ये त्यांच्या मुख्यालयामध्ये सुरू होणार आहे. आणि या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, देशाचं लक्ष आहे. कारण ही साध्या कुठल्या राज्याची निवडणूक नाही, महाराष्ट्राची निवडणूक आहे, जिथलं राजकारण सुद्धा अतिशय विचित्र झालेलं आहे. तीन पक्षांच्या दोन आघाड्या आणि त्या दोन आघाड्यांमध्ये एकाच नावाचे दोन पक्ष, जे पक्ष एकेकाळी एकमेकांच्या विरोधात होते ते आता एकमेकांचे मित्र झालेले आहेत. ठाकरेंची शिवसेना चक्क काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस चक्क भाजप सोबत असं चित्र तयार झालेली ही यंदाची एकमेवा द्वितीय अशी निवडणूक आहे. तर दिल्लीहून आपल्यासोबत आहेत शिवाजी काळे. लक्ष ठेवून आहेत निवडणूक आयोगाच्या या प्रेस कॉन्फरन्सवर. शिवाजी, काय अपडेट्स वाटतायत आणि दिल्लीतल्या हालचाली सुद्धा या निमित्तानं कळणं आपल्याला इंटरेस्टिंग असेल, कारण दिल्लीत सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत या निवडणुकीला घेऊन. शिवाजी. अगदी राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस असो किंवा भाजप असो यांच्या केंद्रीय निवडणूक समितींच्या बैठकांना आता सुरुवात होणार आहे. आज अगदी काही मिनिटांमध्येच दिल्लीमध्ये विज्ञान भवन या वास्तूमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. आणि माझ्या बाजूला हा जो हॉल आहे याच ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. अगदी काही क्षणामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा असणार आहे की आजची ही जी निवडणूक आहे 2024ची ही निवडणूक किती टप्प्यात असेल आणि मतदान कधी होणार आहे. त्याचबरोबर नांदेड असो किंवा पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे ती होते का, हा देखील एक प्रश्न आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित होतो. तुम्ही ही दृश्य पाहताय. थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे. आणि मुख्य निवडणूक आयुक्त त्याचबरोबर इतर त्यांचे सहकारी या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रसन्न सर. कारण 2 पक्षाचे 4 पक्ष झालेत आणि त्या पक्षापैकी आता खऱ्या अर्थाने जनता त्यांचा कौल ओरिजिनल पक्ष म्हणून कोणाला देते. कारण आतापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने ओरिजिनल पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाला मान्यता दिली, राष्ट्रवादी अजित पवार यांना मान्यता दिली. मात्र खऱ्या अर्थानं जनता कौल कोणाच्या बाजूने देतं याचा निकाल देणारी ही निवडणूक असणार आहे. आणि या निवडणुकीतून आता जनतेचं भविष्याचं त्याचबरोबर महाराष्ट्र भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळं आज जाहीर होणारी निवडणूक दिवाळीच्या अगोदर मतदान होतंय की दिवाळीच्या नंतर होतंय, दिवाळीच्या अगोदरच या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण पेटलेलं आहे. फटाके देखील फुटायला लागलेले आहेत. आरोप प्रत्यारोप होतील, या पक्षातून त्या पक्षात नेते जातील आणि ग्राउंड झिरोवरती देखील कोणते डावपेच आखले जात आहेत, नवीन रणनीती पाहायला मिळतील. शरद पवार यांच्यासारखा नेता, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, हे सगळं काही महाराष्ट्राची जनता पाहिल. आणि प्रत्येक वेळेस महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती सतत कधी महायुतीच्या बाजूने कधी महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं वातावरण बदललं, नंतर पुन्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा वातावरणात बदल झाला. सातत्याने हे जे काही बदल घडतायत ते खूप इंटरेस्टिंग आहे. दुसरीकडे जेव्हा केंद्रातील भाजपच्या नेत्यांना काल भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं ग्राउंड झिरोवरती काम सुरू आहे. ग्राउंड झिरोवरती आमचं काम सुरू असल्यामुळं आम्ही सध्या फोकस जो आहे मतदार हा करत आहोत. नेरेटिव्ह सोडून छोट्या कास्टला आम्ही फोकस करताना पाहायला मिळतोय असं भाजपच्या. शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा गेलं पाहिजे. मी तुमच्याकडे वेळोवेळी येत राहीन. हनुमंत पवार, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. पहिल्यांदा मी एकदम बेसिक प्रश्न विचारतोय. पहिल्यांदा आता निवडणुकीचं खऱ्या अर्थानं बिगुल वाजतंय. काय इम्प्रेशन आहेत, काय भावना आहेत? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्रातली जनता आणि महाविकास आघाडी आम्ही या भ्रष्ट सरकारला, या गद्दारांच्या सरकारला, हे असंवैधानिक सरकारला, माता भगिनींना सुरक्षा न देणाऱ्या, विद्यार्थ्यांना रोजगार न देणाऱ्या, शेतकऱ्यांना हमीभाव न देणाऱ्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणाऱ्या, ड्रग्ज डीलरची बाजू घेणाऱ्या, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या सरकारला धडा शिकवायला आम्ही आसुसलेलो, आम्ही आतुरलेलो आहोत. बरं, हे सरकार जाणार. यांनी निवडणुकीला 1 महिना वेळ लावला. यांनी सत्तेचा गैरवापर आता वेगवेगळ्या घोषणा ज्या प्रकारे करतायत त्याच्यातून दाखवतायत. कारण कुठल्या हेडखाली हे पैसे खर्च करणार आहेत सांगत नाहीयेत. बरं, 9,734 कोटी रुपयाची महसुली तूट या सरकारच्या डोक्यावर आहे. 8,500 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज आमच्या डोक्यावर ठेवून हे सरकार आता जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये भांडणं लावणारे, अल्पसंख्याकांना असुरक्षित करणारं,
जाती धर्मामध्ये भांडणं लावणारं हे सरकार आता गेलं पाहिजे, हा महाराष्ट्राचा मूड आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मगाशी माझा सहकारी माफ करा, मगाशी माझा सहकारी तुमच्याशी बोलत होता आणि लाडकी बहीण योजनेवरती आपण टीका करत होता. मग ते लाच आहे, मग ते ऐनवेळी करण्यात आलेलं आहे, जे काय असेल ते, आणि त्यात तथ्यही असेल, निवडणुकीच्या तोंडावर कोणी देवधर्म किंवा समाजकार्यच नसतं, राजकारणही त्यामध्ये असतं. माझा तुम्हाला प्रश्न आहे की चक्क महालक्ष्मीच्या नावानं तुम्ही सुद्धा 2,000 रुपये देऊ केलेले आहेत, तर मग महायुतीने देऊ केली तर ती लाच, पण साक्षात देवी मातेचं नाव घेऊन तुम्ही देताय त्याला काय म्हणायचं? साधी गोष्ट आहे प्रसन्नजी, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये, लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ती योजना घोषित केली होती केंद्राच्या पातळीवर. बरं. आणि कर्नाटक सरकार ज्यावेळेस आमचं बनलं त्याच्या अगोदरचा निवडणुकीचा जो जाहीरनामा होता हो. त्यामध्ये आम्ही आमची मनीषा स्पष्ट केलेली होती. एखाद्या वर्गाला न्याय देण्यासाठी हो. सरकार आमचं आल्यानंतर आम्ही काय करणार हे सांगणं, आणि आता निवडणुकीच्या तोंडावर 1 महिना अगोदर आपल्याला लोकसभेला फटका बसलाय म्हणून आता घाई गडबडीमध्ये. ठीक आहे, मी हनुमंतजी तुमचा प्रश्न मी अजित चव्हाणांना विचारतो. भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अजित चव्हाण, हनुमंत पवार म्हणतायत की तुम्ही निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून 1 महिना बाकी असताना, 1.5 महिना बाकी असताना योजना आणता, याला लाचखोरी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बोला अजित चव्हाण, बोला. नाही, हनुमंतजींनी मगाशी हिशेब सांगितला. मी हनुमंतजी, आपण आकडेवारी थोडीशी तपासावी असं मी आवाहन करतो. महाराष्ट्रावरती एकूण कर्ज आहे 18%, कर्जाची मर्यादा असते 35%. केरळ सारख्या राज्यांनी 35% घेऊन ते आता सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला अधिकचं द्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या सरकारनं नुसतीच आश्वासनं दिलेली नाही. हनुमंतरावजी, आपल्या सरकारच्या काळामध्ये किती पोलीस भरती झाल्या, किती शिक्षक भरती झाल्या, अंगणवाडी दीदींना आपण काय दिलं, आशाताईंना आपण काय दिलं, शेतकऱ्याला आपण काय दिलं, कामगाराला आपण काय दिलं, त्याचा विचार केला पाहिजे. शेवटी प्रसन्न, मला असं वाटतं की सामान्य माणसाच्या जे मनामध्ये आहे, जे विकासाचं आहे ते करणारं आमचं सरकार आहे. आणि नुसते निर्णय नाही घेतले, त्याची थेट अंमलबजावणी केली. आम्ही शेतकऱ्यापासून ते घरकाम करणाऱ्या ताईपर्यंत काँग्रेसनं काय केलं माहिती का? इतकी वर्ष सातत्यानं आपण बघा, जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, धर्माच्या नावावरती जातीय तेढ निर्माण करून अशा पद्धतीनं आमच्या दलित बांधवांना, आदिवासी बांधवांना, मुस्लिम बांधवांना काँग्रेसनी वोट बँक म्हणून प्रसन्नजी वापरून घेतलं. मला असं वाटतं या सरकारनं 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली कामं, आणि 2.5 वर्षाच्या, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात देशामध्ये, आपल्यालाही ते माहितीये, एक साधी सरकारी भरती करता आली नाही. आणि माझं म्हणणं इतकंच आहे की विरोधाला विरोध नसावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर प्रसन्नजी आपण प्रश्न विचारा, किती नेत्यांनी याचं स्वागत केलं? काही गोष्टी तर राजकारणाच्या पलीकडे आपण केल्या पाहिजे ना. हे लोकांच्यासाठी चांगलं होतंय राजकारण. निश्चित आम्ही राजकारण करण्याकरताच आहोत, पण जी विकासाची गोष्ट असेल किंवा काही गोष्टी राजकारणा पलीकडे असतात. या मंडळींचं आता असं झालेलं आहे की त्यांना माहिती आहे आपलं सरकार परत काही येत नाही. हरियाणाच्या निकालानंतर ते स्पष्ट झालेलं आहे. आपण पत्रकार आहात, महाराष्ट्राचा मूड आपल्याला चांगला कळतो. मला असं वाटतं इतकं नैराश्य, नकारात्मकता ही बरी नाही. हे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तुम्ही आमचं कौतुक करू नका, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बरं, ठीक आहे अजित चव्हाण, मी हनुमंत पवारांना एक वेगळा प्रश्न विचारतो. आपण प्रेक्षकांचे सुद्धा काही मुद्दे घेतोय. मला लोकांच्या कमेंट्स येत आहेत. एक कमेंट अशी आली आहे हनुमंत पवारजी आपल्यासाठी. दरम्यान अभय देशपांडे ज्येष्ठ राजकीय पत्रकार आलेले आहेत आपल्यासोबत, त्यांचंही मी स्वागत करतो. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न हनुमंत पवार यांना. हनुमंतजी, एक प्रतिक्रिया अशी आलेली आहे की काँग्रेसचे दिसत असलेले प्रवक्ते हनुमंत पवार यांना विचारा की आपला पक्ष आणि आपली आघाडी ही सेक्युलर आघाडी असताना आपल्या महिलांसाठी देण्यात येणाऱ्या योजनेचं नाव महालक्ष्मी कसं, जेव्हा की महायुतीचं नाव मात्र सेक्युलर आहे, लाडकी बहीण, पण महाविकास आघाडीचं नाव मात्र देवीच्या नावाने, हे असं कसं? नाही, याच्यात सेक्युलर आणि सेक्युलर असण्या नसण्याचा काही संबंध नाही. आम्ही स्त्री शक्तीला वंदन करतो, महालक्ष्मी म्हणतो. याच्यामध्ये कोण सेक्युलर आहे कोण नाही एका शब्दावरून ठरत असेल तर खरं म्हणजे बालिश प्रश्न आहे माझ्यासाठी. हा, मला अजित चव्हाण यांनी जे सांगितलं होतं आकडेवारीचं, नोकर भरतीचं, त्यावर मला एक स्पष्टीकरण द्यायचंय. फक्त या 209 STIच्या जागा या सरकारनं परवा काढल्या. 209. ज्यावेळेस पृथ्वीराजजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस एका वेळी 4,500 STIची भरती काढलेल्या पक्षाचा मी प्रवक्ता म्हणून इथं बोलतो. 9,000 लोकांची MPSCच्या जागा
ज्या सरकारनं भरल्या होत्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा प्रवक्ता म्हणून मी इथं बसलोय. परवा दिवशी यांनी जाहिरात काढली एमपीएससीची आणि पीएसआयच्या किती जागा काढल्या प्रसन्नजी माहित आहे तुम्हाला? 113 ते 114 जागा. आज एमपीएससीच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये तयारी करणाऱ्या मुलाला विचारा, यांनी उपजिल्हाधिकाऱ्याची एक जागा भरली नाही यांच्या काळामध्ये, यांनी डीवायएसपीची एक जागा भरली नाही यांच्या काळामध्ये, यांनी गट क आणि गट ब च्या अवघ्या हाताच्या बोटावर मोजणे इतक्या 200 ते 250 जागा काढलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणाईला आकडेवारी नीट कळते. महाराष्ट्रातल्या तरुणाईला बेरोजगारीच्या प्रश्नाचं गांभीर्य भारतीय जनता पक्षाच्या कोण्याही नेत्यापेक्षा प्रवक्त्यापेक्षा जास्त जाणवत आहे. बरं, मी अभय देशपांडे, तुम्ही आहात आपल्यासोबत कनेक्ट झालाय, माझा आवाज पोहोचतोय? अभयजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. मला आशा आहे आमचं ऑडिओ डिपार्टमेंट तोपर्यंत तुम्हाला लाईन अप करेल आणि तुमचा आवाजही पोहोचेल. अजित चव्हाणांकडे जातोय. अजितजी, हनुमंतराव यांच्या बोलण्यावर आपली प्रतिक्रिया. नाही, हनुमंतजींना मला इतकंच सांगायचं आहे, हनुमंतजी 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपण किती भरती घेतल्या सांगावं जरा. महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती झाली ती इतकी निर्दोष झाली. आणि मला असं वाटतं प्रसन्नजी की नुसतं विरोधाला विरोध असता कामा नये. माझ्या प्रश्नाचं उत्तर यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, याचं स्वागत आपण का नाही केलं. म्हणजे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की इतके निर्णय, म्हणजे एकही घटक राज्यामधला राज्य सरकारनं त्यांच्यासाठी काही केलं नाही असं, आणि केलं नाही म्हणतोय मी, नुसते निर्णय नाही घेतले. बरं, ते निर्णय घेतले, 90% निर्णयांची अंमलबजावणी झाली. आणि प्रसन्नजी, एक गोष्ट आहे बघा, आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मुंबईत मेट्रो सुरू झाली, सागरी सेतू निर्माण झाला, अटल सेतू निर्माण झाला, राज्यामध्ये समृद्धी हायवे निर्माण झाला. इतकी मोठी कामं उद्घाटन करून आपण लोकांच्यासाठी सेवेमध्ये आणलेली आहे. आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी सामान्य जनतेला हव्या होत्या, त्याच्यासाठी सुद्धा काँग्रेसनं 60-60 वर्ष वाट पाहायला लावली. मला सांगा, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, म्हणजे हनुमंतजी, खरंच याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. मी आपला आदर ठेवून असं म्हणतो की जनतेला इतकं मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसनं मूर्खात काढलं की प्रिंटिंग मिस्टेक. आमच्या शेतकऱ्याला मोफत वीज देऊ म्हणून आपण सत्ता काबीज केली होती आणि आपल्या सिनियर नेत्यांनी सांगितलं होतं की ती प्रिंटिंग मिस्टेक होती. पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, दिली की मोफत वीज दिली, सौरपंप दिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महाराष्ट्राला अंधार पाहावा लागत होता तो महाराष्ट्र भारनियमन, प्रसन्नजी, या भारनियमनामुळं सामान्य, मी ग्रामीण भागातला माणूस आहे, 5,000 लोकवस्तीचं माझं गाव आहे, मूळ माझं गाव अगदी खेडेगाव आहे. 12-12 तास वीज नसायची हो काँग्रेसच्या काळामध्ये. ते सगळं थांबलं, त्याचे नीटपणे डिसिजन्स घेतले गेले. बांधकाम कामगारांपासून घरात काम करणाऱ्या मोलकरीण ताईपर्यंत ते आशा दिली. थोडंसं थांबवतोय आपल्यासोबत अभय देशपांडे पण, आणि ते थोड्याच काळासाठी, त्यामुळे मला जावं लागतं कारण लगेच त्यांना जायचं. मी तुमच्याकडे येतो एक प्रश्न घेऊन नंतर. अभयजी, तुमचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा, आता खऱ्या अर्थानं निवडणुकीचं स्टेज सेट झालेलं आहे. तुम्ही आताच्या या परिस्थितीला कशा प्रकारे त्यांचं मूल्यमापन कराल? 2 महत्वाच्या आघाड्या, ज्याच्यातले पक्ष हे एकमेकांना कॉन्ट्रडिक्टरी आहेत, एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष एकत्र आलेले आहेत आणि आता ते विरोधात लढणार आहेत, आणि जोडीला तिसरी आघाडी सुद्धा. तुमचं विश्लेषण एक समअप करा प्लीज. नाही, एक निश्चित आहे की 2019च्या तुलनेत त्यावेळेसच्या निवडणुकीचा पट हा पूर्णतः वेगळा असणार आहे. कारण या दोन्ही आघाड्यांमध्ये पोस्ट पोल अलायन्स मध्ये एक नवीन भागीदार आलेले आहेत. म्हणजे आता हे भागीदार आयडिओलॉजिकली डिफरंट असणार आहे. त्यामुळे अर्थातच या निवडणुकीला एक वेगळं महत्व असणार आहे. त्या पूर्वीच्या आघाड्या असायच्या त्या साधारणतः एक सेक्युलर आघाडी, एक हिंदुत्ववादी बाजू. आता मला वाटतं की तसा कुठलाही भेदाभेद राहिलेला नाहीये. दुसरं एक महत्वाचं की 6 पक्ष यावर्षीच्या निवडणुकीत असणार आहेत. याशिवाय मनसे असेल, वंचित असेल, तिसरी आघाडी असेल, जरांगे पाटलांचा निर्णय होणार. तर अशी ही मल्टी कॉर्नर फाईट जे होणार आहे, मला वाटतं की हरियाणाच्या पार्श्वभूमीवर याच्याकडे बघायला हवं. कारण जेव्हा छोटे पक्ष आणि अपक्ष मैदानात उतरतात तेव्हा त्यांची 1,000 मतं सुद्धा किती महत्वाची ठरतात आणि पूर्ण निवडणुकीचा रंग कसा बदलून जातो याचं उदाहरण आपण 15 दिवसापूर्वीच बघितलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला वाटतं की ही निवडणूक वेगळी असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर आपण मतांमध्ये काही फार मोठं अंतर नव्हतं, जागांमध्ये जरी असलं तरी मतांमध्ये नव्हतं. अरे हे मतांचं अंतर त्याच्यानंतर घेतलेले जे निर्णय आहेत, लाडका भावापासून ते लाडक्या प्रवासापर्यंत कालच्या, तर या सगळ्यांचा किती परिणाम झालाय मला वाटतं की याचाही या दृष्टिकोनातून मला या निवडणुकीने बघायला हवं. अभयजी, आणखी एक प्रश्न.
2024 लोकसभा निवडणुकीनंतरचा निकाल आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या खेम्यामध्ये तंबूमध्ये पसरलेलं एक समाधानाचं वातावरण. पुन्हा आपण येतोय थेट आजच्या दिवसाला, जेव्हा हरियाणाचा निकाल लागलेला आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काँग्रेस नवे नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आहे, काँग्रेस सहभागी आहे कारण अलायन्स पार्टनर आहे. अशा परिस्थितीमध्ये मवियाचं रिअल टाइम अनालिसिस, तुम्ही वस्तुस्थिती निदर्शक विश्लेषण काय कराल? जो आता तिकडे थेट मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, ते जमिनीवर येत आहेत का? त्यांचं विमान जे 33,000 फुटावर होतं ते खाली येऊ लागलंय का? नाही, मला वाटतं की या राजकारणाचा सगळ्यात मोठा दिशादर्शक जो असतो ना, तो त्यातला स्टेक होल्डर असतो. आणि त्या स्टेक होल्डर जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मेगा भरती हा शब्द ऐकायला मिळत होता. आजकाल परतीचा पाऊस आपल्याला दिसतोय बऱ्यापैकी. याच्यावरून साधारणतः अंदाज येतो की निवडणूक चुरशीची असणार आहे. परंतु एक निश्चित आहे की निवडणूक लोकसभेच्या पेक्षा खूप वेगळी असते विधानसभेची निवडणूक, त्यामुळे ती एकतर्फी असणार नाही हे तर मला वाटतं निश्चितपणे दिसतंय. कारण ते अंतर तेवढं नाहीये. आता निवडणुकीचा पट कसा उलगडतो, किती ठिकाणी बंडखोरी होते, या सगळ्या गोष्टी मला वाटतं प्रसन्न खूप महत्वाच्या ठरणार आहे. आणि मतांचं ट्रान्सफर आपण जर बघितलं तर ती मतं ट्रान्सफर कुठल्या पद्धतीने होतात, कारण आता लोकसभेच्या तुलनेत हा पट जो आहे विधानसभेचा हा छोटा होतो. आणि अशा वेळेस उमेदवाराचं जे वेटेज असतं ते निश्चितपणे या कॅनव्हास मध्ये वाढतं. अशा परिस्थितीमध्ये ताकदीचा उमेदवार कोणाकडे आहे वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे वरचं चित्र दिसतंय वेगळं दिसतं, पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाचा फरक करत असतात आणि त्यावरून निवडणुकीचं अंतिम चित्र ठरत असतं. बरं, अभयजी तुम्ही आमच्यासोबत राहा. एक अजित चव्हाणांकडे जाऊयात. अजित चव्हाणजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो प्रसन्नजी, आपला आवाज येतोय. अजितजी, इकडे प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे. त्यांनी म्हटलंय भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांना विचारा की भाजपनं किती टप्प्यात निवडणूक व्हायचं ठरवलंय, निवडणूक आयोगाला काय सल्ला दिलेला आहे, जरा सांगाल का? कालच ज्येष्ठ नेते विनोद तावडेजींच्या सोबत आम्ही पत्रकारांशी गप्पा मारत होतो. त्यावेळेला तावडे साहेब म्हणाले, तेच मी सांगतो की आपण एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त घटनादत्त अशी एक बॉडी आहे. त्यामुळं ज्या कोणी प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारला त्यांचा पूर्ण आदर ठेवून सांगतो की देशामध्ये निवडणुका या निष्पक्ष व्हाव्यात याकरता निवडणूक आयोग काम करत असतो. आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून इतरांना जशी नियमावली आहे तशी आम्हाला सुद्धा आहे. मग मला इतकंच फक्त सांगायचं, यापूर्वी अनेक सत्ताधारी पक्ष होते, आणीबाणी वगळता मला असं वाटतं या देशामध्ये निवडणूक आयोगानं अतिशय चांगलं काम केलंय आणि त्यांच्या घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण सन्मान केला. बरं, मी हनुमंत पवार यांच्याकडे येतो. हनुमंत पवारजी, आपल्याला जे काही किती टप्प्यात होणार आहे वगैरे ते लक्षात येणारच आहे, पण वेळोवेळी आता हरियाणाच्या वेळी सुद्धा आपल्याला तुमचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी तक्रार केली होती की मधल्या काळात रिझल्ट डिक्लेअर होण्याला विशिष्ट जागांच्या सगळ्या टक्केवारी समोर यायला वेळ लागत होता, अनेक गोष्टींचे बेरजा जमून येत नाहीत, असे सुद्धा सोशल मीडिया पोस्ट होती. आता सुद्धा महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात व्हावी अशी संजय राऊतांची भूमिका आहे. तुम्ही काय बघाल या सगळ्याकडे? नाही, खरं म्हणजे निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि तो स्वायत्त राहिला पाहिजे ही आता काहीतरी कवी कल्पना होती काय की अशी शंका यावी असं वातावरण आहे, यात काही दुमत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते असलेल्या मोदी साहेबांपासून ते शाखा प्रमुखापर्यंत ज्यांनी हेट स्पीच केले त्याच्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोग मूग गिळून गप्प बसलेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. जादा बच्चे पैदा करनेवाले, घुसपैठिया, काँग्रेसवाले काहीतरी संपत्ती हिसकावून घेऊन कुणाला तर वाटणार आहेत, असं सगळं खोटारडेपणाचा द्वेष पेरणारा, समाजामध्ये भांडण लावणारे बोलून गेले निवडणूक प्रचारामध्ये लोक. काय केलं निवडणूक आयोगानं? वन नेशन वन इलेक्शनवर हे सगळी मंडळी ढोल पिटत असतात. यांना लोकसभेच्या निवडणुका नाही एका टप्प्यात घेता आल्या. आता महाराष्ट्रामध्येही निवडणूक आयोगानं स्वतःचा कणा ताट आहे आणि आम्हाला घटनेनं दिलेली स्वायत्तता प्रिय आहे याचा पुरावा द्यावा. बरं, मी अजित चव्हाणांकडे हा प्रश्न घेऊन जाण्यापूर्वी पुन्हा एकदा अभय देशपांडे यांकडे जातोय. अभयजी, आतापर्यंतची चर्चा मविया एकतर्फी, महायुती एकतर्फी, ज्याच्या त्याच्या चर्चा होत्या. महायुतीने तर आता तर भाजपचे नेते एकही कोणीही म्हणत नाही 150 पार 200 पार हा आकडा म्हणणं कोणीही बंद केलेला आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, यावेळी तुम्ही ज्या काळात रिपोर्टिंगमध्ये प्रत्येक म्हणजे आता सुद्धा तुम्ही आहात, पण ज्या काळात युतीचं पहिलं सरकार आलं होतं आणि अपक्षांचा सगळा खेळ झाला होता, तशी 95 सारखी स्थिती आहे का? निश्चितपणे, कारण बंडखोरीचा मगाशी मी जो उल्लेख केला, 95 साली 45 अपक्ष महाराष्ट्रात निवडून आले होते. आता तेवढा नाही, पण त्याच्यानंतरचा सर्वात
मोठा आकडा कदाचित या निवडणुकीत आला तर आश्चर्य वाटायला नको. बरं. कारण बहुरंगी जेव्हा लढती होतात, मल्टी कॉर्नर फाईट्स मध्ये एक साधारणतः 40 ते 50 हजाराचा ज्याच्याकडे पाठिंबा आहे असे उमेदवार निश्चितपणे ते रिंगणात येतात. आणि अशा वेळेस आता मागच्या वेळेस काय होतं, या पोस्टपोल अलायन्सचा याचा उल्लेख केला मी, त्याचा प्रॉब्लेम हे असं होतं की मागच्या वेळेसचा जो उमेदवार असतो तुमच्या अधिकृत पक्षाचा, तेव्हा जो पराभूत झालेला आहे आणि ती जागा आता सिटिंग गेटिंग तत्वानुसार दुसऱ्या पक्षाकडे जाते, तेव्हा निश्चितपणे मग त्याला तो आपले ऑप्शन शोधायला लागतो. आणि त्याच्यातलं त्याला लक्षात आलंय की बहुरंगी लढतीत आपल्याकडे 40-50 हजाराची मतं आहेत आणि आपण निवडून होऊ शकतो. असे अनेक उमेदवार रिंगणात येऊ शकतील आणि तो आकडा निश्चितपणे मोठा असेल. परंतु तो एवढा मोठा असेल का की त्यांच्याच जीवावर पुढचं सरकार होईल असं मला वाटत नाही. कारण एक निश्चितपणे की लोकांच्या अलीकडच्या काळामधला जर कौल देण्याची पद्धत बघितली तर फ्रॅक्चर्ड मॅन्डेट ज्याला म्हणतो ते देण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं दिसतंय. पण एक आहे की निवडणुकीच्या निकालाचं चित्र किंवा पारडं हे छोटे छोटे उमेदवार जी मतं घेतील त्यामुळे निश्चितपणे फिरणार एवढं नक्की. बर, हा मुद्दा महत्वाचा असेल. अभय देशपांडे सांगतायत तसं की छोटे छोटे उमेदवार किती मत घेणार. एक प्रश्न आणखी सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की यावेळेचे बाकीचे महत्वाच्या 2 आघाड्यांच्या पलीकडचे घटक, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत, ते उमेदवार जाहीर करणार का, पाठिंबा देणार का, त्यांची प्रतिमा वापरून अपक्ष उभे राहणार का, ओबीसी मधले अपक्ष उभे राहणार का, तिसरी आघाडी कोणाला उभं करणार, या सगळ्या घटकांचे परिणाम होणार आहेत. कारण 500 आणि 1000च्या फरकानं माणसं निवडून येणार आहेत. मी जातोय भाजपकडे, अजित चव्हाणांकडे. अजितजी, सगळ्यात मोठं आव्हान या महाविकास महायुतीमध्ये एका पक्षाचं बघितलं तर ते आव्हान भाजप समोर आहे. कारण तुम्हाला स्ट्राईक रेटच 150चा गाठायचा आहे. खरा तर तुमचा 106चा मुख्य होता, पण आता तुम्हाला स्वबळावर सत्तेसाठी 150 पर्यंतचा गाठायचा आहे. तर तुम्ही जागा किती लढवणार, त्यामध्ये बंडखोर किती होणार, तुम्ही शिंदे शिवसेनेला आणि अजित पवारांना किती जागा देणार, तुमचं अंकगणित हे बीजगणिताच्या पातळीला गेलेलं आहे. काय सांगाल? आपल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देतो, पण प्रसन्नजी मला आधी पवार साहेब जे म्हणाले त्याच्याबद्दल मला बोललं पाहिजे. बोला. पवार साहेब, असं आहे की या देशामध्ये निवडणुका झाल्यानंतर जिथं काँग्रेस विजयी होते मग तिथं आपण निवडणूक आयोगाला मॅनेज केलेलं असतं का? ज्या ठिकाणी इतर विरोधी पक्षांची सरकार येतात त्यांनी निवडणूक आयोगाला तिथं मॅनेज केलेलं असतं का? पवार साहेब, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की या देशामधली जनता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती प्रचंड प्रेम करते. आणि मग तुम्हाला असं वाटतं की मोदीजींच्या प्रेमाखातर भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक कामावरती खुश होतो. आम्हाला जी मतं मिळतात ती त्याचं प्रमाण खरंच इतकं मोठं असतं आणि मी त्याकरता लोकांचा आभारी आहे की मग तुम्हाला मशीन हँग झालंय, हॅक झालंय, पराभव करत हे लक्षात. मी अजितजी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. महाराष्ट्रात 2 टप्प्यात मतदान होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय. त्यामुळे पुढारी न्यूजवर निवडणूक संपेपर्यंत आणि संपल्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम, मतसंग्राम आपण पाहणार आहात. आतापासून दिवसभरात महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक बातमी, प्रत्येक मतदारसंघाचं विश्लेषण आम्ही करणार आहोत. आपल्यासोबत आहेत सध्या काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि भाजपची भूमिका मांडतायत अजित चव्हाण. दोघेही प्रवक्ते आहेत आपापल्या पक्षाचे. आपण पुन्हा एकदा काँग्रेसकडे जाऊयात. हनुमंतरावजी, याच्यातला एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे काँग्रेस समोरचं आव्हान. आणि ते आव्हान असं आहे की शिवसेना आजही वेळोवेळी ते म्हणत असतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. हरियाणामध्ये मिळालेला धक्का पाहता मवियामधल्या अन्य पक्षांचं जड झालेलं पारडं. अशावेळी काँग्रेसची मात्र अपेक्षा आहे, वडेट्टीवार असतील नाना पटोले, की आपण जागा सर्वाधिक लढवल्या पाहिजेत. 100चा आकडा तर सरळ ऐकायला येतोय. कसं जुळवायचं गणित? नाही, युती आणि आघाडीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस कुठल्याही पक्षाला आपण सर्वाधिक जागा लढल्या पाहिजे असं वाटणं आणि त्यासाठी वाटाघाटी करणं हे अगदी नॉर्मल गोष्ट आहे. याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीतील 3ही पक्ष आम्ही एक दिलानं, एक मतानं, एकजुटीनं लढणार आहोत. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही प्रसन्नजी. काही वाद होणार नाहीत, काय मतभेद होणार नाहीत. तिघं मिळून महायुतीचं हे महाभ्रष्ट सरकार, असंवैधानिक मार्गाने आलेलं सरकार घालवायसाठी आमची छान चर्चा चालू आहे, वाटाघाटी चालू आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा पुरावाही मिळेल. अगदी सामंजस्यानं, अगदी जिथं जो निवडून येईल, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देणं, याबद्दल 3ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये एकमत आहे. एकमेकाच्या हातात हात घालून हे महायुती सरकार घालवणं हे आमच्या पुढची पहिली प्रायोरिटी आहे. त्या दिशेनं आम्ही मार्गक्रमण करतोय.
मी अजित चव्हाणांना विचारतो. अजित चव्हाणजी, मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले की महाविकास आघाडी वस्तुतः सत्तेसाठी नाही, मुख्यमंत्री पदासाठी नाही, तर विरोधी पक्षनेता कोण होणार यावर त्यांच्यात वाद आहेत आणि त्यांचा विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, हा आत्मविश्वास येतो कुठून? त्याचं कारण सगळं आत्ताचं निवडणुकीचं आपण पाहिलं, आत्ताचं इम्प्रेशन, तर त्यात असं आहे की कुणालाच सलग पूर्ण कल आहे असं चित्र काही दिसत नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला, भाजप स्वतः सुद्धा आता 150 पार वगैरे शब्द वापरत नाहीत. मग हा उत्साह, हा आत्मविश्वास आला कुठून? प्रसन्नजी, राजकीय मर्यादांपैकी एक मर्यादा अशी असते की दुसऱ्या पक्षाचं आतमध्ये काय चाललेलं आहे त्यात फार आपण आघाडीमध्ये असलो तरी लुडबुड करायची नाही. काँग्रेसला शक्यतो काँग्रेसमध्ये अशी परंपरा नाहीये की ते फार काही कोणाचं ऐकून घेतात वगैरे, पण आता परिस्थिती अशी आहे बघा, अजिबात एकमेकाचं पटत नाहीत. संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलले, मी माझ्या पक्षाच्या निवडणूक संयोजन समितीचा सदस्य आहे, त्याच्यामुळं आमच्याकडची परिस्थिती मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आम्ही पूर्ण राज्यभर फिरत असताना लोकांचा आमच्या सरकारबद्दल जो सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिसतोय, त्यातनं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय आणि ते विधान अतिशय खरं आहे. प्रसन्नजी, पवार साहेब, खरं तर तुमचं आतमध्ये काय चाललेलं आहे याच्यावरती मला बोलण्याचा तसा अधिकार नाही, पण विरोधक म्हणून टीका करताना मी थोडंसं आपल्याला सल्ला देऊ इच्छितो. या वेळेला तुमचा केसानं गळा कापला जाणार आहे हे लक्षात ठेवा. आपण तयारी आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेकाचे लोक पाडण्याकरता, कारण आता बऱ्याच इतका दारुगोळा ठासून भरून टाकलाय काही काही नेत्यांनी की तिथनं बंदुकीतनं गोळी सुटणार आहे. आता तिथं माघार नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि आपण जर बघितलं तर संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलतात, नाना पटोलेंनी अतिशय संताप व्यक्त केला या विषयावरती की काय त्यांचं चाललंय आतमध्ये बघा. शेवटी स्वप्न पडतायत सत्तेची. आमच्याकडे बघा, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यात मोठा त्याग केला आणि माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहे, ते म्हणत होते 15 दिवसात 10 दिवसात आम्ही कार्यकाळ पूर्ण केला. त्याचं कारण असं, जो विश्वासघात, जी खोटी सहानुभूती, रडारड, लोकांना माहिती आहे आधी विश्वासघात हा उद्धव ठाकरे साहेबांनी केला आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेला कौल दिला होता की ते काँग्रेसच्या सोबत गेले. हे लोकांना पटूच शकत नाही. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते पटूच शकलं नाही आणि म्हणून ते वेगळे झाले. पुढे काय घडले उभ्या महाराष्ट्राला माहितीये. परंतु मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे. माझे वडील चोरले, आमचा पक्ष चोरला, आता ही रडारड लोकांना आवडत नाही. काहीतरी करून मला अजित चव्हाण एक सांगा, कोणी कोणाचे वडील चोरले किंवा काय चोरले ते सोडून द्या अजित चव्हाणजी, पण भाजपचे सर्वात ज्येष्ठ महत्वाचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा कोण वापरत आहे? महाराष्ट्रभरात सगळ्या हायवेजवर सगळीकडे बहुजनांसाठी राबला, महाराष्ट्रासाठी झटला, मात्र प्रस्थापितांना खोपला. ही जाहिरात कोण करते? देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा कोण घेण्याचा प्रयत्न करते? काय सांगा, काय काय रहस्य काय यामागे? अजिबात काही रहस्य नाहीये. हा साधा सोपं सरळ जे केलं ते आम्ही सांगतोय. प्रसन्नजी बघा, याच्यामध्ये पण ही भाजपची आहे. अजित चव्हाणजी, तुम्ही म्हणालात जे केलं ते सांगतो, ही भाजपची जाहिरात आहे असं म्हणताय तुम्ही? आम्ही जे केलं ते आम्ही सांगतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्रजी महाराष्ट्रामधले लोकप्रिय नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते, ते जिथं जिथे जातात त्या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवरती देवेंद्रजींना फ्लेक्सबाजी आवडत नाही, त्यांच्या वाढदिवसाला ते आम्हाला वोट जाऊ देत नाही. पण कार्यकर्त्यांनी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आम्ही काय केलं ते सांगणं आमचं काम आहे ना प्रसन्नजी. लोकशाहीमध्ये का आम्ही सत्तेमध्ये येतो? अजित चव्हाणजी, माझा प्रश्न तुमचं असं म्हणणं आहे की ते जे फ्लेक्स आम्हाला पाहायला मिळत आहेत ते भाजपद्वारे केलेले फ्लेक्स आहेत? कारण त्याच्यावरती एका ठिकाणी भाजपचा पक्ष चिन्ह, पक्षाचं नाव, प्रेषक काही नाहीये. ही पहिली नवीन माहिती आहे, मला माहित नव्हतं. ही माहिती पहिल्यांदा ऐकतोय मी. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, मी पुन्हा आपल्याला तेच सांगतोय की सबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही जे केलं ते आम्ही सांगतोय आणि त्या बळावरती आम्ही लोकांकडे जातोय मतं मागण्याकरता. मला असं वाटतं की राजकारणामधली ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. आम्ही नुसती आश्वासनं नाही दिली. काँग्रेस पक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटानं, उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये एखादा तरी मोठा प्रकल्प केला असेल तर तो सांगावा, एखादी मोठी भरती केली असेल तर ती सांगावी, लोकांसाठी एखादा मोठा निर्णय घेतला असेल तर तो सांगावा. मुंबईला टोल फ्री करण्याकरता
यापूर्वी जे टोल नाके बंद केले ते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केले. बरं, आपण विचारूयात हनुमंत पवार, बोला, उत्तर द्या. हनुमंत पवार, काय केलं तुमच्याकडे सुद्धा 1999च्या नंतर 2014 पर्यंत 15 वर्ष सत्ता तेव्हाच्या आघाडीकडे होती, काय केलं आपण, असा प्रश्न आहे अजित चव्हाणांचा तुम्हाला. प्रसन्नजी, मी वाट बघत होतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला आताच्या सरकारनं प्रश्न विचारावा. माझ्याकडे अधिकृत आकडेवारी आहे, तुम्ही ती क्रॉस चेक करू शकता. 2012, 2013 आणि 2014 या 3 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना उपजिल्हाधिकारी पदाची 4244 जागांची ऍड माझ्या पक्षाने काढली होती. 2024ला किती जागा आहेत उपजिल्हाधिकाऱ्याच्या? 0 जागा आहेत. बरं. 2023ला 0 जागा आहेत. 2022ला 0 जागा आहेत. पोलीस उपाधीक्षक पदाच्या 2012, 13, 14 मध्ये 4024 जागांची ऍड काढली होती आणि ती भरती केलेली आहे. 2024 एमपीएससीचा एकच मुद्दा घेऊन पवार साहेब सतत अहो माझ्या 17-8 लाख पोरांच्या, ऐका चव्हाणजी, तुम्ही बोलताना मी बोललो नाही.